मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. गजानन महाराज हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत, ते रक्षक आहे. वेळोवेळी त्यांनी आपल्याला मदतीचा हात दिलेला आहे. वेळोवेळी त्यांनी आपल्याला संकटातून बाहेर काढले आहे, रक्षण केले आहे. वेळोवेळी त्यांनी आपल्याला संकटामधून झुंजण्यासाठी प्रेरणा दिली आहे, आपल्यामध्ये तेवढी शक्ती दिलेली आहे. त्यामुळे गजानन महाराजांचे आभार मानणे, धन्यवाद मानणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गजानन महाराजांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त कशी करावी. महाराजांनी आपल्याला सगळं काही दिलं आहे, म्हणजे आजपर्यंत जे काही आहे ते फक्त आपण महाराजांमुळेच आहोत. जे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांना या गोष्टीचा खूप चांगला अनुभव आलेला असेल की आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं आहे, आनंद आहे, समाधान आहे, मानसिक समाधान आहे, हे सगळं महाराजांचीच देणगी आहे, महाराजांचीच कृपा आहे. त्यामुळे महाराजांनी जे आतापर्यंत दिलेलं आहे, जे इथून पुढेही देतील, ती प्रत्येक गोष्ट ही महाराजांनीच दिलेली आहे, महाराजांचीच कृपा आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही घडते ते सगळं काही महाराजांच्या इच्छेनुसारच घडते. आपल्या जीवनामध्ये जे काही चांगले लोक आले आहेत ते महाराजांमुळेच आले आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही यश आहे, आरोग्य आहे, मानसिक स्थैर्य आहे, ते सगळं काही महाराजांनीच दिलेलं आहे. ही अपाट कृपा महाराजांचीच आहे. नाही तुम्ही महाराजांची सेवा करत नव्हते त्यावेळी तुम्ही विचार करा की तुमची अवस्था कशी होती. म्हणजे ती मानसिक स्वरूपाची असो किंवा आर्थिक स्वरूपाची असो किंवा कुठलेही सामाजिक जे काही संबंध असो, ती तेव्हा तुमची अवस्था कशी होती. आणि जेव्हापासून तुम्ही महाराजांच्या भक्तीमध्ये आले आहेत, महाराजांचं नामस्मरण करताय, तेव्हा तुमची स्थिती आहे, तुमची जी आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ती कशी आहे. तर ही सगळी काही महाराजांचीच कृपा झालेली असते. म्हणजे कुणाचं आजारपण असो, ते आजारपणातून बाहेर निघणं असो. म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की पहिली संपत्ती हे शरीर आहे, त्यानंतर आर्थिक आणि बाकीची मग येते ती सामाजिक. तर आपल्या ही जी काही आपण संपत्ती मिळवलेली आहे, शरीराविषयी असो किंवा आर्थिक असो किंवा समाजामध्ये आपलं वावरणं असो, समाजामध्ये जो आपल्याला काही मान मिळतो, ती सगळी काही महाराजांचीच कृपा असते. त्यामुळे महाराजांना वेळोवेळी धन्यवाद मानणे, महाराजांबद्दल कृतज्ञता असणे, महाराजांना आभार मानणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या एक भक्तीमध्येच, आपल्या सेवेमध्येच या सगळ्या गोष्टी येतात. महाराजांबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे की महाराज आत्तापर्यंत तुम्ही मला जे काही दिलेलं आहे ते खूप चांगलं दिलेलं आहे, यामुळे माझं कल्याणच झालेलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही मला जे काही द्याल ते तुमच्या इच्छेने सगळं काही चांगलंच असेल. तर त्यामुळे महाराजांविषयी ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता जर आपल्या मनामध्ये असली तर आपल्यामधला अहंकार नष्ट होतो, आपल्यामधलं गर्व नष्ट होते, आपल्यामध्ये जे काही षड्रूप आपल्यामध्ये जे काही असतात ते सगळं काही नष्ट व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्या जीवनामध्ये उरतो तो फक्त आनंद, उरते ते फक्त समाधान. त्यामुळे महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे तेवढेच गरजेचे असते. तो एक आपल्या सेवेचाच भाव असतो. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे शरणागती पत्करणे. शरणागती जर का आपण पत्करली, महाराजांसमोर जर का आपण सरेंडर केलं, तर आयुष्यामध्ये मग कसलेच दुःख उरत नाही. तर हे सगळं काही जे सुंदर आयुष्य आहे ही सगळी महाराजांचीच कृपा असते. मग त्याबद्दल महाराजांना धन्यवाद कसे द्यावेत, आभार कसे मानावेत, महाराजांबद्दल कृतज्ञता भाव कसा व्यक्त करावा, ग्रॅटिट्यूड आपण ज्याला म्हणतो तो कसा व्यक्त करावा. तर रोज तुम्ही एक छान अशी सवय लावून घ्या. रोज तुमचा दिवस संपल्याच्या नंतर म्हणजे रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा देवघरासमोर उभं राहा, महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर तुम्ही उभं राहा, समोर हात जोडून डोळे बंद करून उभं राहायचं आणि दिवसभरामध्ये विचार करायचे की आज दिवसभरामध्ये काय काय झालं आहे, किती चांगल्या गोष्टी महाराजांच्या कृपेने आज दिवसभरामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे असं नाही की दिवसभरामध्ये तुमच्यासोबत एकही निगेटिव्ह गोष्ट होणार नाही किंवा एकही गोष्ट अशी होणार नाही की जी तुमच्या मनाच्या विरुद्ध असेल. अशी गोष्ट दिवसभरामध्ये घडणार नाही, असं होणार नाही. जर तुम्ही वर्किंग असाल तर 100% एक तरी गोष्ट अशी असेल की तुमच्या जी मनाच्या विरुद्ध होईल, तुमची इच्छा नसताना तुम्हाला ते कुठलं तरी एखादं काम करावं लागेल, परंतु ते मनात न आणता पॉझिटिव्ह वेने तुम्ही विचार करा की आज दिवसभरामध्ये चांगल्या काय काय गोष्टी झाल्या. अगोदर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीचा विचार करा की आज काय काय गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्ध झाल्या आणि मग परत एक पॉझिटिव्ह विचार करा की आज मनासारखं काय काय झालं आहे, महाराजांच्या कृपेने आज काय काय चांगलं झालेलं आहे. तर तुम्हाला असं आढळून येईल की ज्या गोष्टी निगेटिव्ह झाल्या, तुमच्या मनाच्या विरुद्ध झाल्या, त्या खूप कमी होत्या आणि ज्या पॉझिटिव्ह झाल्या, तुमच्या मनासारख्या झाल्या, त्या गोष्टी खूप होत्या. आणि तर तुम्ही महाराजांना धन्यवाद माना की महाराज तुम्ही आज ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या करून घेतल्या, त्याबद्दल खरंच खूप कृतज्ञ आहे. तुम्ही हे सगळं माझ्या मनासारखं करून घेतलं, होणं शक्य नव्हतं. एवढं जरी तुम्ही महाराजांच्या समोर रोज बोलले, रोज जर तुम्ही महाराजांचं दर्शन घेऊन, म्हणजे तुम्ही महाराजांची सेवा करत असाल किंवा अन्य कुठल्याही देवतांचा सेवा करत असाल, कुठल्याही गुरुला तुम्ही मानत असाल, तर हा ग्रॅटिट्यूड, ही कृतज्ञता भावना जर का तुम्ही रोज मनामध्ये आणून महाराजांचे आभार मानले, त्यांच्याकडे एक सुद्धा कंप्लेंट केली नाही आणि
आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं झालं ते तुमच्या कृपेनेच झालं। हा सगळा भाव जर का तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवला तर येणारा पुढचा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखीच गोष्टी घडणार आहे। येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये महाराज तुमची मदत करणार आहेत, महाराज तुम्हाला संकटामधून सोडवणार आहेत। म्हणजे अशा असंख्य अगणित गोष्टी असतात ज्या आपल्या विचाराच्या, आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात। म्हणजे कुठेतरी अज्ञात संकट आपली वाट बघत असते आणि त्यामधून महाराज आपल्याला सोडवत असतात। आणि ह्या गोष्टी ज्यांना अनुभवलेल्या आहेत, ज्यांच्या अनुभवामध्ये आलेल्या आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे। असे कित्येक अज्ञात संकट असतात ज्यापासून महाराजही वाचवत असतात। महाराजांची सेवा जर का करत राहिली तर अशा कितीतरी गोष्टी असतात, असे कितीतरी प्रसंग असतात की ज्यामध्ये आपला तोल घसरणार असतो किंवा आपलं चुकीचं पाऊल पडणार असते किंवा असंख्य गोष्टी आपल्या विरुद्ध वाईट घडणार असतात, निगेटिव्ह घडणार असतात, त्यामधून महाराजही सावरतात। त्यामुळे तर रोज एकदा दिवसभरातून तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा महाराजांना आभार माना, महाराजांना धन्यवाद म्हणा, महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हा की महाराज माझी मानसिक, शारीरिक, आर्थिक काळजी तुम्हीच घेता, माझा सर्वस्व भार तुमच्यावरती आहे, तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी चांगलंच कराल। आत्तापर्यंत तुमच्यामुळे सगळं काही चांगलं झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे आणि इथून पुढे देखील सर्व काही चांगलं होत राहील। हा शरणागतीचा भाव, हा सरेंडर भाव आपल्यामध्ये यायला हवा। म्हणजे आत्तापर्यंत जर तुमच्यामध्ये जरी मनामध्ये जरी निगेटिव्ह विचार येत असले तरी सुद्धा एक गोष्ट, वाईट विचार हे सतत मनामध्ये येत असतात तरी सुद्धा एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची आहे की वाईट विचार कधीही आपल्या मनावरती हावी होऊ द्यायचे नाही। आपल्या वाईट विचारांवरती आपण कंट्रोल करायचं आहे। त्या वाईट विचारांना नेहमी करता सांगायचं आहे की माझे महाराज माझ्यासोबत आहेत, त्यामुळे वाईट विचार जो काही असेल तू माझ्या मनामधून निघून जा, कारण इथे तुझा टिकाव लागणे अशक्य आहे। कारण साक्षात परमेश्वर पांडुरंग माझ्यासोबत आहे, साक्षात ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे, त्यामुळे तुझा इथे टिकाव लागणं अशक्य आहे। माझे गुरु माझ्यासोबत आहेत, माझे महाराज माझ्यासोबत आहे, असा विचार करायचा की आत्तापर्यंत महाराजांच्या कृपेने आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं झालेलं आहे। ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांनी कोटी कोटी भक्तांचं आत्तापर्यंत कल्याण केलं आहे। ते शेगावमध्ये बसून सगळं ब्रह्मांड जर सांभाळत असतील तर मला ते सांभाळणार नाहीत का, हा प्रश्न कधीही आपल्या मनाला विचारायचा जेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतो तेव्हा। आत्तापर्यंत महाराजांच्या कृपेने कधीच काही वाईट झालेलं नाही, सगळं काही चांगलंच झालं आहे। मग इथून पुढे तरी कशाला वाईट होईल। महाराजांची कृपा सतत आपल्यावरती आहे आणि महाराजांची सतत कृपा आपल्यावरती राहण्यासाठीच महाराजांना समोर रोज नतमस्तक व्हावं, महाराजांना रोज धन्यवाद मानावेत, महाराजांना रोज आभार मानावेत, महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि महाराजांना नेहमी करता हे सांगावं की मी सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे, सर्वस्वी मला फक्त तुमचाच आधार हवा आहे, बाकी मला माझ्या आयुष्यामध्ये काही नको, तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी सगळं काही चांगलंच कराल। हा झाला आपला कृतज्ञतेचा भाव। आणि हा कृतज्ञता भाव जर का आपल्यामध्ये असला तर मग सतत आपल्या आयुष्यामध्ये आनंद, समाधान राहणार आहे, आपलं आयुष्य खूप सुंदर बनणार आहे। म्हणजे तुम्ही विचारही करू शकणार नाही की जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा आपलं आयुष्य किती चांगल्या पद्धतीने बदलते। आयुष्यामध्ये दुःख उरत नाही, अपेक्षा उरत नाही, अहंकार उरत नाही, शरीररूप उरत नाही, म्हणजे जो काही द्वेष मत्सर आहे तो उरत नाही। आपण स्वतःमध्ये तल्लीन राहतो, आपण महाराजांमध्ये तल्लीन राहतो, महाराजांच्या नामामध्ये तल्लीन राहतो। महाराजांना दिवस संपल्याच्या नंतर धन्यवाद माना, यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे। महाराजांची कृपा, आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहणार आहेत, महाराज सदैव आपल्यासोबत राहणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।